नमस्कार मैत्रिणींनो, मी तेजल। आजच्या आपल्या या नवीन ब्लॉगमध्ये मी तुम्हाला छान छान रेसिपी दाखवते आहे। आज आपण शेवयाची खीर बनवणार आहे। शेवयाची खीर बनवण्यासाठी इथे मी साहित्य घेतलेलं आहे। ही भाजकी शेवई असते ती घेतलेली आहे आणि त्यासोबतच हे ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत, मनुके, बदाम आणि काजू। तसंच तूप घेतलेलं आहे, हे घरगुती बनवलेलं मी तूप आहे। आणि त्यासोबतच आता मी ही मिल्क पावडर घेतली आहे। ही एव्हरीडेची नेस्लेची मिल्क पावडर आहे। आता आपण सुरुवात करूया आपल्या खिरीला शेवयाची खीर बनवण्यासाठी इथे मी पातेल्यामध्ये 1 चमचा तूप घालून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये जी भाजकी शेवई असते ती घालून घ्यायची आणि ती तुपावरती छान लो फ्लेमवरती परतवून घ्यायची। लक्षात ठेवा, आपण स्टीलचं पातेलं यूज करतोय, म्हणजे स्टेनलेस स्टील। त्याच्यामध्ये करपण्याची शक्यता जास्त असते, त्याच्यामुळे अगदी मंद गॅसवरती ही शेवया भाजून घ्यायच्या छान तुपामध्ये आणि त्यानंतर आपण त्या काढून घ्यायच्या। त्याच पातेल्यामध्ये तूप गरम करायचं आहे आणि त्या तुपामध्ये आता आपण जे ड्रायफ्रुट्स घेतलेत, काजू, बदाम, ते छान बारीक चॉप करून घ्यायचे आणि ते देखील भाजून घ्यायचे, म्हणजे तळून घ्यायचे इन शॉर्ट। आणि मग त्यामध्येच त्या भाजल्यानंतर जे आपण ड्रायफ्रुट्स भाजलेत त्याच्यामध्येच ह्या भाजलेल्या परत शेवया घालायच्या आणि दूध, मिल्क पावडर आणि विलायची पावडर हे सर्व साहित्य घालून घ्यायचं आहे। आणि लक्षात ठेवा, कायम खीर बनवताना दूध निरसं दूध नसावं, म्हणजे ते आधी तापवलेलं असावं। निरसं दूध म्हणजे डायरेक्टच आपण दुधाची पिशवी फोडली आणि खिरीमध्ये ओतली, अशा खिरीला पाहिजे तेवढी चविष्ट चव येत नाही। त्याच्यामुळे कायम आधी दूध उकळवून घ्या आणि नंतर ते खिरीमध्ये घाला। अशा पद्धतीने जर खीर केली तर अगदी बासुंदी केल्यासारखी छान घट्ट मलाईदार खीर होते आणि ती टेस्टही छान लागते आणि दिसायलाही सुंदर होते। अशा पद्धतीने मी शेवयाची खीर करत असते। आता तुम्ही रेसिपी पहा, कशी वाटते तुम्हाला तेही मला कमेंट करून कळवा आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी देखील आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।
मला बऱ्याच दिवसांपासून ही एक वस्तू घ्यायची होती. तर ही आहे मंत्रांची मशीन. आपण जे मंत्र वगैरे लावतो ना, म्हणजे स्वामी समर्थांचा मंत्र किंवा श्री नामजप, थोडक्यात नामजपाची ही मशीन आहे. त्याच्यामध्ये ह्या अशी आहे ही मशीन. याच्यामध्ये साधारण 22 प्रकारचे मंत्र आहेत, म्हणजे गायत्री मंत्र किंवा ओम गण गणपते नमः, महामृत्युंजय मंत्र किंवा स्वामींचा तारक मंत्र, जय राम श्रीराम जय जय राम, अशा पद्धतीचे 22 प्रकारचे मंत्र आहेत. आणि एवढी छान ही मशीन आहे. आता ह्या मशीनला असं स्विच होल्डर आहे आणि मग आपण हे बटन चालू केल्यानंतर इथून आपण हे ते बदलू शकतो. हे व्हॉल्यूमचं ब्लॅक कलरचं बटन आहे आणि आपण तिथून ते बदलू शकतो. मी तुम्हाला ऐकवून दाखवते. तर अशा पद्धतीने ही मंत्राची मशीन आहे. ॲक्च्युली हे घर घेतल्यापासून मला ती मशीन हवी होती. कारण आपण जेव्हा स्वयंपाक करत असतो ना, तेव्हा हे असे जे मंत्र उच्चार असतात किंवा नामस्मरण असतं, हे कानावर पडल्याने आपले विचार जे असतात ते अगदी पॉझिटिव्ह होतात. आणि स्वयंपाक करत असताना किंवा आपण इतर जी घरातली कामं करतो ते करत असताना मन अगदी प्रसन्न होऊन जातं. आणि जेवढं आपलं मन प्रसन्न असेल तेवढं आपलं आरोग्य छान राहतं. आणि आपण जो स्वयंपाक करतो त्याच्यामध्ये ती सात्विकता उतरत असते. त्याच्यामुळे जेवण पण अतिशय चविष्ट आणि सात्विक होतं. त्याच्यामुळे आवर्जून ही मशीन घ्या असं मी तुम्हाला सांगेल. हे कोणतंही पेड प्रमोशन नाही आहे. माझ्या मिस्टरांनी रविवार पेठेतून अगदी 100 रुपयामध्ये ही मशीन आणलेली आहे. पण पैसे किती आहेत यापेक्षा पण ते आपल्याला आत्मिक समाधान किती देते किंवा आपल्याला पॉझिटिव्ह ठेवण्यासाठी काय काय गॅजेट्स आहेत सध्या ते मदत करतात हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. तर एकदा नक्की पहा. चला आता आपली खीर जी आपण बनवली आहे तिला पण उकळी आलेली आहे, मी दाखवते तुम्हाला. अशा पद्धतीने आपल्या खिरीला पण उकळी आलेली आहे आणि अतिशय सुंदर आणि चविष्ट ही लागते. हे पाहू शकता तुम्ही त्याचा थिकनेस. आता यामध्ये फक्त विलायची पावडर घालून घ्यायची आहे आणि आपली खीर तयार आहे. अशा पद्धतीने आता मी ह्याच्यामध्ये जी विलायची पावडर आहे आपली ती घालून घेतली. छान मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपली आता शेवयाची खीर देखील झालेली आहे. मी देवाला नैवेद्य वगैरे दाखवून घेईल. त्यानंतर गरमागरम चपाती करायची, मेथीची भाजी केलेली आहे आणि मस्तपैकी देवाला नैवेद्य दाखवणार आणि आम्ही सगळे जेवण करणार आहे. आता विचार केला चला 5 मिनिट थोडंसं गॅलरीमध्ये जाऊन येऊ. तुम्हाला पण बाहेरून गॅलरीमधून व्ह्यू दाखवते. त्यानंतर अशी 5 मिनिटं जरा गॅलरीत रिलॅक्स झाले आणि परत चपात्या बनवायच्या होत्या. त्यासाठी मग परत किचनमध्ये येऊन स्वयंपाकाला सुरुवात केली. मस्त त्या नामजपाच्या मशीनवरती मी जप लावला स्वामी समर्थांचा आणि चपात्या करून घेतल्या. कारण आमच्याकडे इथे गरम गरम चपात्या आवडतात सर्वांना आणि त्यातल्या त्यात खीर चपातीचा बेत असेल तर मग काय म्हणतो ना आपण दुधात साखर असा योग असतो. त्याच्यामुळे झटपट चपात्या बनवून घेतल्या. आता तुम्ही म्हणाल घडी घातली पण आतमध्ये तेल लावलं नाही. तर मी चपात्यांना तेल वापरतच नाही. घडी करते कारण पदर सुटण्यासाठी, पण फक्त घडी करूनच तशी लाटते आणि भाजून चपाती झाल्यानंतर त्याला तूप लावून घेत असते. अशा पद्धतीने मी सर्व चपात्या करून घेतल्या, छान टम्म फुगल्या आणि मग बाकीची पुढची कामं आवरायला घेतली.
अशा पद्धतीने स्वयंपाक पूर्ण झाला होता माझा. त्यानंतर हा भांड्यांचा असा राडा पडलेला होता. मग मी पटकन किचन स्वच्छ पुसून घेतला छान. त्याच्यानंतर भांडे घासून घेतले आणि सगळा किचन स्वच्छ करून जरा वेळ रिलॅक्स मस्त गाणी ऐकत बसले होते. आणि कंटिन्यू तारक मंत्र किंवा हे मी ऐकत असते, कारण जी पॉझिटिव्हिटी आपल्याला त्यातून मिळते आणि जे चेहऱ्यावर प्रसन्नता आपल्या दिसत असते ना, ती काही वेगळीच असते. अशा पद्धतीने झटपट आता काम आवरून घेतलं. आणि जे हाताखाली आपण वस्तू वापरतो म्हणजे लायटर असेल किंवा पक्कड असेल, ह्या कायम पुसून ठेवायच्या गोष्टी, म्हणजे लवकरात लवकर त्या खराब होत नाही आणि जास्त काळ टिकतात आणि व्यवस्थित राहतात.